नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 26 फेब्रुवारीला जी कंबाईनची पूर्वपरीक्षा झाली त्यामध्ये विज्ञान या घटकावर जे प्रश्न विचारले गेले तर त्या विषयावरच्या प्रश्नांचा पण विश्लेषण करणार आहे. आता हे विश्लेषण करत असताना माझा उद्देश फक्त एवढाच नाही आहे की उत्तर कोणतं आहे आणि काय आहे. तर हा प्रश्न विचारला का, काय कारण होता हा प्रश्न विचारण्यामागं, नंबर 1. नंबर 2, या प्रश्नाच्या अनुषंगानं पुढच्या कोणत्या कोणत्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे हा एक संदर्भ जो विषय आलेला आहे प्रश्नामध्ये त्याला अनुसरून राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा येणारे कंबाईनच्या इतर परीक्षा किंवा ग्रुप सीच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये काही प्रश्न येऊ शकतात का, हा माझा मुख्य मुद्दा असणार आहे. सुरू करूया. पहिला प्रश्न मित्रांनो, तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला, ठीक आहे, इथं एनर्जीचा विषय आहे. एनर्जीचा विषय आहे, इथं चार्जचा विषय नाही, चार्ज विचारलेला नाही आहे. इथं काय विचारलेलं आहे, एनर्जी, ठीक आहे, एनर्जी विचारलेली आहे. तर इथं एनर्जीचा विषय असल्यामुळं मित्रांनो आपल्याला या एनर्जीच्या न्यूट्रॉनला काय म्हणतात असं ह्याचं उत्तर द्यायचं आहे. तर याचं सरळ सरळ उत्तर आहे, ह्याला औष्णिक न्यूट्रॉन असं म्हणतात. तर आता हे काय बाबा, हे औष्णिक न्यूट्रॉन, वेगवान न्यूट्रॉन, हा नक्की आयोगाने काय मुलांना त्रास देण्यासाठी प्रश्न विचारलाय का, किंवा हा आपल्या अभ्यासक्रमाशी संदर्भित प्रश्न आहे का? तर याचं उत्तर होय, हा आपल्या अभ्यासक्रमाशी निगडित प्रश्न आहे. तर मित्रांनो झालंय कसं, आयोगाने हा थोडासा आउट ऑफ बॉक्स जाऊन प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला न्यूक्लिअर रिॲक्टर्स माहीत असतील, न्यूक्लिअर रिॲक्टर ज्याला आपण अणुविद्युत केंद्र असं म्हणतो. तर या अणुविद्युत केंद्राच्या हिशोबानं म्हणजे त्या अनुषंगानं हा प्रश्न आहे मित्रांनो. आता तो कसा हे आपण आता पाहणार आहोत मित्रांनो. आता न्यूट्रॉन ऊर्जा, ठीक, इथं काय म्हटलेलं आहे, न्यूट्रॉन ऊर्जा, याला न्यूट्रॉन तापमान असं देखील म्हणतात. तर ही एक मुक्त न्यूट्रॉनची गतिज ऊर्जा आहे, कायनेटिक एनर्जी आहे, आणि ती इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दाखवतात. भरपूर जणांना इलेक्ट्रॉन व्होल्ट असा शब्द आल्यामुळं काय वाटलं की हा त्याच्यावर चार्ज आहे, न्यूट्रॉन तर हा न्यूट्रल असतो, त्याच्यावर कोणताच चार्ज नसतो, तर असं कसं काय झालं. तर मित्रांनो हा याचा तापमानाशी काही संबंध नाही आहे, पण याचा विषय कसा आहे की ज्या कायनेटिक एनर्जीला आजूबाजूच्या आपलं जे माध्यम आहे त्यात न्यूट्रॉन ज्या माध्यमामध्ये जाणार आहे, पेनिट्रेट करत आहे, त्या माध्यमाच्या तापमानाशी जुळवून घेणारी एक पर्टिक्युलर ऊर्जा असते. तर त्याविषयी हा बोभाष्य करतो मित्रांनो. तर कोणत्या ऊर्जेचा इलेक्ट्रॉन हा कोणत्या श्रेणीमध्ये विभाजित केला जातो याचा एक तक्ता आपल्याला विकिपीडियावर आढळून येतो मित्रांनो. तर हा तक्ता सांगतो की 0 ते 0.25 यांच्या दरम्यान जर असेल तर त्याला थंड न्यूट्रॉन, कोल्ड न्यूट्रॉन म्हणायचं. 0.025 EV जर असेल तर त्याला थर्मल न्यूट्रॉन असं म्हणायचं, जो यंदाचा आपला प्रश्न आहे तो, ठीक. त्याच्यानंतर इपी थर्मल आहे, कॅडमियम न्यूट्रॉन आहे, इपी कॅडमियम न्यूट्रॉन आहे, स्लो न्यूट्रॉन म्हणजे मंद न्यूट्रॉन पण आहे, ठीक. तर स्लो पण आहे, त्याची किती आहे ऊर्जा, 1 to 10 EV. त्याच्यानंतर रेझोनन्स न्यूट्रॉन आहे, त्याच्यानंतर इंटरमिडिएट न्यूट्रॉन आहे, त्याच्यानंतर फास्ट न्यूट्रॉन आहे. तर ह्या सगळ्या कॅटेगरी बघितल्यानंतर आपल्याला हे थोडंसं फॅमिलियर वाटतंय, ठीक आहे. जर 20 मिलियन EV च्या वरती जर त्याची ऊर्जा असेल
तर आपल्याला त्याला अल्ट्रा फास्ट न्यूट्रॉन म्हटलेलं दिसून येतं. आता या सगळ्याचा जो संदर्भ आहे तो आपल्या न्यूक्लिअर रिॲक्टर जे आहेत अणु ऊर्जा, ठीक, अणु ऊर्जा संयंत्र जे आहेत त्याच्याशी संबंधित आहे, अणु ऊर्जा संयंत्रांशी संबंधित आहे. आता तो कसा हे आपण पाहणार आहोत. आता आपल्याला थर्मल न्यूक्लिअर रिॲक्टर बघायचं आहे. थर्मल न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये थर्मल इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश करण्यासाठी थर्मल न्यूट्रॉन जो आपला बरोबर पर्याय आहे या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा, त्या पद्धतीचा न्यूट्रॉन वापरला जातो. या अणुभट्ट्यांमध्ये आपल्याला जो आपला थर्मल न्यूट्रॉन आहे तो थर्मल न्यूट्रॉन मंद करण्यासाठी म्हणजे स्लो करण्यासाठी न्यूट्रॉन मॉडरेटरचा वापर केला जातो. आता हे न्यूट्रॉन मॉडरेटर कुठले कुठले आहेत हे जेव्हा आपण अणुभट्टींचा अभ्यास करणार आहोत तेव्हा आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी त्याची ऊर्जा कमी केली जाते. तर अशी ऊर्जा का कमी केली जाते याचं काय कारण आहे? तर याचं कारण आहे की डीप पेनिट्रेशन की काय आहे की हा जो युरेनियमचा अणुकेंद्रक आहे समजा, तर याच्यामध्ये डीप पेनिट्रेशन त्यांनी केलं पाहिजे. तर त्याच्यामधून न्यूट्रॉन रिलीज होईल आणि तो न्यूट्रॉन चेन रिॲक्शन सस्टेन करेल आणि जर चेन रिॲक्शन तयार झाली तरच तो आपण स्वयंचलित ज्वलनाला मदत करेल, ऊर्जा निर्मितीसाठी मदत करेल, अन्यथा त्याचा काही उपयोग होणार नाही. ठीक, तर ह्याचा एक ॲडव्हान्टेज पण आहे की थर्मल न्यूक्लिअर रिॲक्टर वापरल्यामुळं तितकंच एनरिच म्हणजे ज्याची शुद्धता जी आहे युरेनियमची U-235 जो आहे आपला तितकीशी नसली तरी चालू शकते. आता ह्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा एक ॲडव्हान्स प्रकार आहे ज्याच्यामध्ये ह्याचं युरेनियमचं जे एनरिचमेंट आहे ते एनरिचमेंट फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि त्याला मग फास्ट न्यूट्रॉन रिॲक्टर असं नाव दिलेलं आहे. आणि तिथं काय आहे, तिथं आपल्याला हे जे न्यूट्रॉन मॉडरेटर्स आहेत त्यांची आवश्यकताच नाही आहे, त्यांची गरजच नाही आहे. ठीक आहे, तर आपण त्याला पण थोडं पाहणार आहोत. बघा ह्या ठिकाणी हा फास्ट न्यूट्रॉन रिॲक्टर आहे. या फास्ट न्यूट्रॉन रिॲक्टरलाच फास्ट स्पेक्ट्रम रिॲक्टर असं सुद्धा म्हणतात. ह्या फास्ट रिॲक्टर्समध्ये फास्ट न्यूट्रॉन जे आहेत ते वापरले जातात. त्याच्या फास्ट न्यूट्रॉनमुळे चेन रिॲक्शन आपल्याला सस्टेन होते. याची जी ऊर्जा आहे ती 1 MeV इतकी आहे. ही फार उच्च दर्जाची ऊर्जा आहे. या अणुभट्टीमध्ये आपल्याला मॉडरेटर जे मंदक आहेत न्यूट्रॉनचे त्यांची गरजच नाही. पण याच्यामध्ये जे आपण इंधन म्हणजे ज्याला फ्युएल म्हणतोय आपण, जो युरेनियम वापरणार आहे तो फार रिच म्हणजे उच्च शुद्धतेचा असला पाहिजे. आपल्या थर्मल रिॲक्टरमध्ये कमी शुद्धतेचा असला तर चालू शकतो मित्रांनो. इथं एवढंच मला सांगायचं होतं आणि या अनुषंगानं हा प्रश्न आलेला आहे. आता याच्यामध्ये मुद्दे कोणते कोणते उपस्थित झाले ते मला एकदा तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो, आपण एकदा बघूया की याच्यामध्ये आपल्याला पहिलं तर अणु ऊर्जा संयंत्रे यांचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे अणुभट्टी म्हणा तुम्ही. ठीक, याच्यामध्ये वापरलेलं इंधन कोणतं असतं, कोणत्या प्रकारचं असतं,
त्याची रिॲक्शन काय असते, रिॲक्शन केमिकल रिॲक्शन काय असते, ठीक. त्याच्यामध्ये मंदके, मंदके ज्याला मॉडरेटर म्हणतो, त्याच्यानंतर प्रतिरोधके, प्रतिरोधके, बरं हे व्यवस्थित येत नाही आहे, ठीक आहे, प्रतिरोधके, ठीक, प्रतिरोधके, ठीक. त्याच्यामधून रेडिएशन अणुभट्टीतून बाहेर पडू नये म्हणून काय वापरतो, त्याच्याबद्दलचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा न्यूट्रॉन वापरला जातो इतक्या डीप लेवलला पाहणं MPSC ला आवश्यक असल्यामुळंच अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला यावेळी कंबाईनच्या परीक्षेला आलेला दिसून येतो. ठीक आहे मित्रांनो, पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता या प्रश्नामध्ये कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानातील वस्तूत उष्णता स्थानांतरण, हे याचं जे उत्तर आहे ना ते अशक्य आहे, हे उत्तर आहे त्याचं. बऱ्याच जणांना, बऱ्याच क्लासेसनी सुद्धा दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे असं म्हटलेलं आहे. बघा, ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अ बॉडी ऑफ लो टेम्परेचर टू अ बॉडी ऑफ हायर टेम्परेचर विचारलेला आहे. ही गोष्ट शक्य आहे का? नाही. कारण सांगतो मी तुम्हाला, कारण सांगतो, नीट ऐका. याचं कारण बघा मित्रांनो, एक उच्च तापमानाची बॉडी इथं आहे आणि ही एक कमी तापमानाची बॉडी आहे. जेव्हा या दोघा संपर्कात येतील तेव्हा उच्च तापमानाकडून कमी तापमानाच्या बॉडीकडे ऊर्जा, उष्णता स्थानांतरित होते. याच्या उलट स्थानांतरण शक्य नाही, याच्या उलट स्थानांतरण शक्य नाही, म्हणून ते अशक्य आहे, हे उत्तर आहे. कुठल्याही क्लासनी काही उत्तर दिलं, इवन MPSC ने जरी याच्या उलट जर हे उत्तर दिलं, सॉरी हे नव्हे, तिसरं संपर्क, दुसरं जर उत्तर दिलं तर आपल्याला हे अशक्य आहे असंच द्यावं लागेल. काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे का? हे उत्तर पॉसिबल आहे, पॉसिबल आहे. कसं पॉसिबल आहे सांगतो तुम्हाला. हे सुद्धा उत्तर पॉसिबल आहे. याच्यामध्ये बाह्य कार्य करून कमी उष्णता असलेल्या वस्तूकडून उच्च उष्णता असलेल्या वस्तूमध्ये स्थानांतरण कुठं होतं बघा, AC, त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर. ह्याच्यामध्ये आपल्याला कमीपासून उच्च उष्णता असणाऱ्या वस्तूंमध्ये उष्णतांचं स्थानांतरण झालेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याचमुळं काय म्हणतोय मी, याचं उत्तर अशक्य आहे असं पण होऊ शकतं आणि हे होऊ शकतं. काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे असं होऊ शकतं. त्यामुळं मला जर आन्सर द्यायचं असेल तर मी पर्याय क्रमांक 3ला जास्त ॲप्रोप्रिएट म्हणेन, 3ला जास्त ॲप्रोप्रिएट म्हणेन. ठीक आहे, 2ला मी चुकीचं म्हणतोय, यापैकी नाही असू शकत नाही. हा, हे असू शकतंय, पण जास्तीत जास्त करेक्ट म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे मित्रांनो. आता पुढचा प्रश्न घेऊया. ध्वनीशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे. तर ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे प्रश्न विचारलाय त्याने. ठीक आहे, तर वारंवारता याला आपण द मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. ठीक, तर फ्रिक्वेन्सीची प्रश्न आलाय. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते? एका सेकंदामध्ये त्याचे किती सायकल्स पूर्ण होतात याला त्याची फ्रिक्वेन्सी म्हणतो. त्याच्यानंतर एका सायकलला आपण त्याचा वेव्हलेंथ म्हणतो. त्याची जी ऊर्जा आहे ती जास्तीत जास्त किती पातळी गाठते त्याला आपण त्याची ॲम्प्लिट्यूड म्हणतो. त्याचमुळं काय आहे मित्रांनो, यामध्ये जे ऑप्शन दिले ते जर वाचलं तर थ्रेशोल्ड इंटेन्सिटी आहे का, ही तीव्रता आहे का? नाही.
त्याच्यानंतर पिच लिमिट ऑफ ऑडेबिलिटी ह्याला आपण पेंडिंग ठेवूया. अप्पर पिच लिमिट ऑफ ऑडेबिलिटी ह्या दोन्हीचा आपण विचार करायचा आहे. ठीक. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे पिच असतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे पिच असतं आणि मॅग्निट्यूड म्हणजे ॲम्प्लिट्यूड असतं. ठीक. तर याच्यामध्ये मिनिमम विचारलंय, त्याचमुळं काय लोअर पिच असलं पाहिजे आणि त्याचमुळं पर्याय क्रमांक 2 हा पर्याय योग्य ठरतो मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नामध्ये तसा काही गोंधळ नाही. हा प्रश्न पण सोपा प्रश्न आलेला होता हिऱ्याच्या संदर्भात. तर आपल्याला माहित आहे कार्बनचे जी विविध रूपं आहेत त्यामध्ये हिरा आहे, स्फटिक आहे, त्याच्यानंतर फ्युलरिन नावाचा एक शोध लागलेला पदार्थ आहे ज्याच्यावर UPSC प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारले होते. ठीक. तर हिरा टिंब आहे, तर कोणत्या पद्धतीचा स्फटिक आहे हे विचारलेलं आहे त्याने. तर याचं जे उत्तर आहे तो मित्रांनो सहसंयोजी, याच्यामध्ये दोन कार्बन ॲटम्समध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो, त्यामुळे त्याला कोव्हॅलंट क्रिस्टल म्हणतात. ह्याच्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो का, म्हणजे H+ आणि O2- या दोघांच्या भारामुळे तयार झालेला बॉन्ड असतो का, तर तसं नसतं. आणि त्याच्यामध्ये कार्बनचे जे बॉन्ड्स आहेत ते सहसंयोजी बॉन्ड्समध्ये मोडतात, कोव्हॅलंट बॉन्ड्समध्ये मोडतात. आणि त्याच्याचमुळे याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला कार्बनशी निगडीत असणारे सर्व जे रूपं आहेत कार्बनची माहीत असणं गरजेचं आहे. कार्बनचाच अभ्यास करताना कोळशाचा सुद्धा अभ्यास तुम्ही केलेला असणं गरजेचं आहे. कार्बन आणि कार्बन हायड्रोकार्बन्स याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे, पुढचा प्रश्न जो आहे तो मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल वापर करण्यासाठी त्याची शिफारस केली जाते. तर हलक्या ॲल्युमिनियमची शिफारस मित्रांनो केली जाते, हलक्या ॲल्युमिनियमची शिफारस केली जाते. महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट मोठ्या प्रमाणात सापडतं आणि ते कुठं सापडतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या बॉक्साईटपासूनच ॲल्युमिनियम मिळवलं जातं आणि त्याच्यामुळंच याचं जे उत्तर आहे ते हलक्या ॲल्युमिनियम. ते ह्याच्यामध्ये हा का वापरतात विमानामध्ये याचं पण कारण आहे मित्रांनो, याचं पण कारण आहे. पहिलं कारण हलका, दुसरं कारण मजबूत ठीक, आणि तिसरं कारण गंजत नाही हे तिसरं कारण आहे. हे तिन्ही कारण असल्यामुळं ॲल्युमिनियम हे आपल्याला विमानात किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये वापरलेलं दिसून येतं. आता हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, जो वातावरणात हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन दुधार असं म्हटलेलं आहे त्यांनी. आता दुधारचं ट्रान्सलेशन तर मराठीत ते झालेलं आहे, पण इथं इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, द स्मॉग. ठीक आहे, द स्मॉग. तर हा एक फोटोकेमिकल स्मॉगवर प्रश्न विचारायचा प्रयत्न केलेला आहे MPSCला. तर फोटोकेमिकल स्मॉग आणि स्मॉग ठीक असे दोन प्रकार आहेत. तर उन्हामुळं तयार होणारे जे स्मॉग आहे, उन्हामुळं तयार होणारा जे धुकं आहे ते, आणि विदाऊट ऊन असताना सुद्धा जे धुकं तयार होणार आहे, हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे धुकं आहेत. आपल्याला जनरली माहिती आहे की हिवाळ्यामध्ये जेव्हा धुकं पडतं, ऊन जसं चढेल तसं ते धुकं काय होतं, अदृश्य व्हायला चालू होतं. ठीक, ते अदृश्य व्हायला चालू होतं. परंतु ऊन जसं वाढेल तसं एक प्रकारचं धुकं व्हायला चालू होतं. हा फोटोकेमिकल स्मॉग नावाचा प्रकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे.
तर ठीक आहे, त्याच्याशी अनुसरून गोष्टी मला सांगायच्या होत्या की तुम्ही कुठल्या मुद्द्यावर अभ्यास केला पाहिजे. फोटोकेमिकल स्मॉगवर आपल्याला UPSCच्या परीक्षांमध्ये, UPSC प्रीमध्ये प्रश्न विचारलेला आढळून येतो ह्याच्या आधी. त्यामुळे तशा अनुषंगाने सुद्धा प्रश्न MPSC विचारण्याची आता यापुढं शक्यता वाढलेली आहे मित्रांनो. असे प्रश्न आता येणार आहेत. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे धुकं जे आहे ते धुकं दोन प्रकारचं धुकं असू शकतं. एक असतं ते उन्हाळी धुकं आणि दुसरं असतं ते हिवाळी धुकं. हे एक आणि हे दोन. ठीक, असे दोन प्रकारचं त्याचं वर्गीकरण केलं जातं. उन्हाळ्यातील धुकं हे प्रामुख्याने ओझोनच्या फोटोकेमिकल निर्मितीशी संबंधित आहे. उन्हाळ्यात जेव्हा तापमान जास्त उबदार असतं तेव्हा सूर्यप्रकाश पण जास्त असतो आणि फोटोकेमिकल स्मॉग हा धुक्याच्या निर्मितीचा त्यावेळी आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये जेव्हा तापमान थंड असतं त्यावेळी वातावरणामध्ये उलटी परिस्थिती असते. तेव्हा घरं आणि इमारती या आपण गरम ठेवण्यासाठी तिथं म्हणजे लंडन या साईडकडं अक्षरशः कोळसे वगैरे जाळले जातात. ठीक, तर त्यामुळे तिथं तापमान असतं. त्यामुळे फोटोकेमिकल स्मॉग हे आपल्याला उन्हाळ्यात दिसून येते, आपल्याला हिवाळ्यात दिसून येत नाही असं म्हटले. आता यामध्ये एक गोष्ट पाहणं गरजेचं आहे, ते म्हणजे प्रायमरी पोल्युटंट्स आणि सेकंडरी पोल्युटंट. प्रायमरी पोल्युटंट्स म्हणजे काय की सोर्सपासून डायरेक्टली मिळतात. म्हणजे आपण काय करतोय, कोळशाचं ज्वलन केलं, समजा कोळशाचं ज्वलन केलं तर त्याच्यापासून आपल्याला काय सल्फर डायऑक्साईड SO2 तयार झाला. तर हा झाला प्रायमरी पोल्युटंटचा प्रकार. SO2 हा काय झाला, प्रायमरी पोल्युटंटचा प्रकार, हा प्रायमरी पोल्युटंट झाला. या उलट SO2चीच आणि अभिक्रिया घडून त्याच्यामधून जर आपल्याला ओझोन असा तयार झाला तर हा ओझोन काय झाला, सेकंडरी पोल्युटंट तयार होतो. सो या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे की प्रायमरी पोल्युटंट्स आणि सेकंडरी पोल्युटंट्समध्ये काय फरक आहे. उद्या एखाद्या परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की प्रायमरी पोल्युटंट्स कुठले आहेत, यापैकी खालीलपैकी प्रायमरी किंवा खालीलपैकी सेकंडरी पोल्युटंट्स कुठले आहेत, प्राथमिक किंवा दुय्यम प्रदूषके कोणते आहेत, असा प्रश्न जर आला तर आपल्याला आला पाहिजे. ठीक, पुढे जाऊया आपण. फोटोकेमिकल स्मॉग जी आहे ती आपल्याला जास्त करून जे औद्योगिक जे देश आहेत त्या ठिकाणी आपल्याला सापडतो. लॉस एंजेलस अमेरिकेचं, इथं फोटोकेमिकल स्मॉग सापडून येते. तर याची कारणं काय आहेत. गाड्यांमधून जो एमिशन होतं आहे, गाड्यांमुळे जे प्रदूषण होतं आहे, इंटरनल कंबशन इंजिन याच्यामधून जो बाहेर पडणारा धूर आहे तो, आणि औद्योगिक कारखाने जे आहेत जिथं उत्पादन होतं आहे त्या ठिकाणून पडणारा जो धूर आहे, प्रदूषण आहे, त्याच्यामुळं आपल्याला फोटोकेमिकल स्मॉग तयार झालेलं दिसून येतं. तर आता एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, हे जे प्राथमिक प्रदूषकं बाहेर पडलेली आहेत या इंटरनल कंबशन इंजिनमधून किंवा औद्योगिक वसाहतीतून, या सूर्यप्रकाश हा त्याला कॅटॅलिस्ट पद्धतीनं सूर्यप्रकाश कार्य करून त्याच्यामधून आपल्याला सेकंडरी पद्धतीचे पोल्युटंट्स निर्माण करताना दिसून येतो. ठीक, इंटरेस्टिंगली फक्त आपण ही दोनच कारणं आहेत असं म्हणू शकत नाही. दिल्ली सारख्या शहरांमध्ये फोटोकेमिकल स्मॉग जी तयार होते ती स्टबल बर्निंग, जे शेतातल्या पिकांची जी खोटं आहेत ती जाळल्यामुळं आपल्याला फोटोकेमिकल स्मॉग तयार झालेली दिल्लीमध्ये दिसून येते. ठीक, तर या पद्धतीचे जर स्टेटमेंट इथून पुढे एक्झाममध्ये आले तर तुम्ही तयार असलं पाहिजे. ठीक आहे. तर फोटोकेमिकल स्मॉगमध्ये जे प्रायमरी पोल्युटंट्स आहेत, प्राथमिक प्रदूषके आहेत, त्याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड आहे, नायट्रिक ऑक्साईड आहे, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक व्होलाटाईल कंपाऊंड्स आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जे द्वितीय
प्रदूषके आहेत, ठीक, ज्याला सेकंडरी पोल्युटंट्स म्हणतो, त्याच्यामध्ये पेरॉक्झिलॅक, मला प्रोनाऊन्स करता येत नाही आहे हे, पण पेरॉक्झिलायसिल नायट्रेट ज्याला आपण पॅन म्हणतो तो, त्याच्यानंतर ट्रोपोस्फेरिक ओझोन आणि अल्डिहाइड हे याच्यामध्ये येतात. म्हणजे आपल्या जर आपण प्रश्नाकडे गेलो तर प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिसून येतं? ओझोन दिसून येतो, त्याच्यानंतर पॅरॉक्झिॲसिलिक नायट्रेट हे पण आपल्याला दिसून येतं, ज्याला आपण PAN पॅन असं म्हटलेलं आहे, ते पण दिसून येतं. त्याच्यानंतर अल्डिहाइड्स हे पण दिसून येतात. बघा मी दाखवतो आपल्याला, हे तिन्ही आपल्याला दिसून येत आहेत, ठीक, तिन्ही आपल्याला दिसून येत आहेत. बघा द्वितीयक प्रदूषकेमध्ये आपल्याला ट्रोपोस्फेरिक ओझोन, म्हणजे एक तर ओझोन जो आहे, ओझोनचा एक थर आहे तो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आहे. स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन त्याला वरच्या वरच्या ज्या लेयर्स आहेत पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे तो वरच्या वातावरणामध्ये असणारा. त्याच्यानंतर हा जो आहे पेरॉक्झॅलिक नायट्रेट्स PAN हा सुद्धा द्वितीयक आहे. अल्डिहाइड सुद्धा तयार होतो. आता याच्यामध्ये कीटोनचा प्रश्न आहे मित्रांनो, कीटोन तयार होतात का? ठीक, तर काही जणांना वाटेल की बाबा कीटोन दिलं नाही तर हा प्रश्न रद्द होऊ शकतो का? ठीक, हा प्रश्न रद्द होऊ शकतो का? नाही मित्रांनो, कीटोन आणि अल्डिहाइड याच्यामध्ये जास्त काही फरक नाही. अल्डिहाइड्स तयार होतात, कीटोन सुद्धा तयार होतात. आता अल्डिहाइड आणि कीटोन जर आपण विज्ञानाचा जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर CO याच्यामध्ये जर डबल बॉन्ड असेल आणि त्याला एक अटॅच कुठलाही हायड्रोकार्बन जर असेल, आता अजून एक दोन ठिकाणी आपल्याला CH3 आणि CH3 तिकडे जात आहे तर CH3, ठीक आहे, समजून घ्या हे CH3 आहे. तर हा झाला काय झाला मित्रांनो, हा झाला अल्डिहाइड. ठीक, तर आता याचा जर आपल्याला कीटोन काय असतं असं विचारलं तर कीटोन काय असतात मित्रांनो, COO हे असतंच, सेमच आहे त्याच्यामध्ये. आता इकडं CH3 असेल तर इकडं C2H5 असणार. म्हणजे एकच पद्धतीचा हायड्रोकार्बनचा नसतो. बाकीचे जे कार्बनचे दोन बंध तर ऑक्सिजन बरोबर झालेले आहेत, पण उरलेले जे दोन बंध आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे हायड्रोकार्बन्स असतात. म्हणजे कीटोन आणि अल्डिहाइड्समध्ये इतका जास्त काही फरक नाही आहे, ते एक दुसऱ्याचे भाऊबंधच आहेत, एवढाच फक्त विषय आहे. आणि तसंही एलिमिनेशन मेथडनी जर आपण काढायला लागलो तर आपल्याला याच्यामध्ये ओझोन असला पाहिजे, अल्डिहाइड्स असलं पाहिजे, पॅन असलं पाहिजे. इथं पॅन नाही त्यामुळे हा ऑप्शन कट. अल्डिहाइड्स कीटोन्स नुसतं आहेत पण ओझोन आणि आपल्याला पॅन नाही आहे, हा पण ऑप्शन कट. इथं पॅन आहे, कीटोन आहे, सगळं आहे, पण ओझोन नाही त्यामुळे हा ऑप्शन कट. आणि त्याचमुळे याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे मित्रांनो. आता हा प्रश्न जो विचारलेला आहे तो अमिबा याच्या संदर्भात विचारलेला आहे आणि त्याच्या प्रोटोझोन प्राणी आहे. याचं कारण काय आहे विचारतात ते, कारण काय आहे विचारतात. तर मित्रांनो, एक पेशी प्राणी आहे, ज्याच्यामुळे एक पेशी असेल तर ऊती आणि अवयव असतील का? नाहीत, नसणार आहेत. म्हणजे हा काय आहे पर्याय बरोबर आहे. सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी आहे. आता याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे. आणि छद्मपदाचा वापर हालचालींसाठी करतो आणि अंगावर छिद्रे असलेला प्राणी आहे का? तर हे प्रश्न बघणं गरजेचं आहे. तर या प्रश्न बघण्यासाठी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो, अमिबा हा जो प्राणी आहे तो फारच इंटरेस्टिंगली हा प्राणी एकपेशीय आहे.
याच्यामध्ये त्याचा आकार बदलण्याची क्षमता आहे. तो एक्सटेंड किंवा रिट्रॅक्ट म्हणजे पसरूही शकतो आणि आकुंचनही पाहू शकतो. त्याच्यामध्ये स्युडोपॉड्स असतात. आता हे स्प्युडोपॉड्स जे आहेत, ज्याला स्युडोपॉड्स असं म्हणतो आपण, छद्मपाद असं म्हणतात. म्हणजे छद्म म्हणजे फसवे पाय असा त्याचा अर्थ होतो. या स्प्युडोपॉडचा फसवे पाय असा अर्थ होतो. अमिबा याला जर आपण वर्गीकरणाच्या कुठल्या पातळीशी जोडण्याचा प्रयत्न केला तर तो कोणत्याच पातळीत फिट बसत नाही, कारण प्रत्येक पातळीच्या सुरुवातीला आपल्याला अमिबा आलेला दिसून येतो. याचं जे मेजर युकॅरियोट्स आहेत यांची जर वंशावळ बघितली तर त्यांचे पूर्वज कुठं ना कुठं अमिबासारखे सेल, अमिबाचे सेल असलेला, अमिबाच्या पेशी असलेला आपल्याला दिसून येतं. हे फक्त प्रोटोझोआंच्या साठी नाही, तर जे फंगी आहेत, त्याच्यानंतर अल्गीज आहेत आणि इतर प्राणी म्हणजे आपण आहोत, यांचे सुद्धा पूर्वज कुठं ना कुठं अमिबा असलेला आपल्याला दिसून येतं. आणि त्याचमुळं आपल्याला जो पर्याय दिलेला आहे प्रश्नामध्ये जो पर्याय दिलेला आहे, तर हे जर पर्याय आपण बघितले तर आपल्याला नक्कीच सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी आहे हे बरोबर दिसतंय. एक पेशीय प्राणी आहे, अवयव नाही, बरोबर दिसतंय. छद्म पादाचा वापर हालचालींसाठी करतो हे बरोबर दिसतंय. पण आपल्याला त्याच्या अंगावर छिद्र असलेला प्राणी आहे असं दिसत नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं दिसतंय. आणि असा जर पर्याय आपण शोधला तर पर्याय क्रमांक 3 हा फिट बसतो आणि त्याच्याचमुळं काय आहे, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे मित्रांनो. आता या प्रश्नामध्ये आपल्याला वन्य प्राण्यांची नावे आणि त्यांची वैज्ञानिक नावे यांची जोडी लावायची आहे. तर हे वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे यांची जोडी लावायची आहे. तर पहिला काय दिलेला आहे, पहिला दिलेला आहे आशियाई सिंह आणि त्याच्यानंतर पॅन्थेरा लिओपर्सिका असं दिलेलं आहे. तर मित्रांनो, पॅन्थेरा लिओपर्सिका हे आशियाई सिंहाचं योग्य नाव आहे. त्याच्यानंतर पट्टेरी वाघ हे पॅन्थेरा टिग्रिस किंवा टायग्रिस जे पण म्हणाल तुम्ही, ते आय असल्यामुळं हे पण योग्य नाव आहे. भारतीय गेंडा हा एक शिंगी गेंडा असतो, त्यानं युनिकॉर्निस म्हणजेच एक शिंगी. तर रायनोसोरस, गेंड्याला रायनोसोरस असं म्हणतात आणि तो एक शिंगी आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. तिन्ही तुम्हाला NCERT मध्ये आरामात मिळून जातील. पण माझं जे ऑब्जेक्शन आहे ते थामिन हर्नीचं जे नाव त्यांनी दिलेलं आहे जोडी सर्वस इल्दी याच्यावर आहे. मित्रांनो बघा, मी हे ऑब्जेक्शन का घेतोय, तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे थामिन हरिण आहे त्याचं जे वैज्ञानिक नाव जे आहे ते रुसर्वस इल्दी असं आहे. तिथं फक्त सर्वस इल्दी आले, ठीक आहे. रुसर्वस असं नाव आहे, तर हे नाव आलेलं नाही, ठीक आहे. तिथं फक्त सर्वस असं नाव आलेलं आहे. सर्वस असं नाव आलेलं आहे. ह्या दोन्हीमध्ये फरक आहे का नाही, RU नाही आहे इथं वरती. जे MPSCनं दिले त्याच्यामध्ये RU नाही, ठीक. तर यामुळंच मी म्हणतोय की या प्रश्नावर काय होणार आहे, विद्यार्थी ऑब्जेक्शन घेणार आहेत, ठीक. तर MPSCनं हे सर्वस इल्दी असं का दिलं हे सुद्धा थोडंसं पाहणं, म्हणजे MPSCची त्यामागची भूमिका काय आहे ते पाहणं गरजेचं पण आहे मित्रांनो. बघा, हे जे हरिण आहे, हे हरिण थामिन हरिण जे आहे याचा शोध जो आहे तो मणिपूर भारत येथे 1840 साली जॉन मॅक्लेन्स यांनी आपल्याला शोधलेलं दिसून येतं. या प्रजातीचं यांनी प्रथम वर्णन केलेलं आहे, ठीक. त्याच्यानंतर 1141 मध्ये पर्सी एल्ड यांनी त्याचं सर्वात डिटेल तपशीलवार वर्णन केलेलं दिसून येतं आणि त्याचमुळं या हरणाला
सर्वस इल्डी, म्हणजे आता जो MPSCने जो दिला आहे तो पर्याय, त्या पद्धतीनं सर्वस इल्डी या नावानं आपल्याला याचं नामकरण करण्याचं सुचवण्यात आलेलं होतं, हे 1841 मध्ये. आता हा जो मॅकलँड आहे त्यांना 1843 मध्ये परत म्हटलं की याचं नाव सर्वस फ्रंटल्स, सर्वस म्हणजे रुसा फ्रंटल्स, हे वैज्ञानिक नाव त्याने दिलेलं आहे. त्याच्यानंतर 1850 मध्ये जॉन एडवर्ड ग्रे यांनी या हरणाला पॅनोलिया इल्दी हे नाव सुचवलेलं आहे. म्हणजे हे सगळे नावं कन्सिडर केली तर आपल्याला आयोगाचं उत्तर सर्व योग्य असं काढता येत आहे. ठीक आहे, बघा या पद्धतीनं आपल्याला आयोगाचं जे उत्तर आहे ते सर्व योग्य या पद्धतीनं काढू शकतो की बाबा हां सर्वस इल्दी आहे, पण रुसर्वस इल्दी नाही आहे, रुसर्वस इल्दी नाही आहे, सर्वस आहे. ठीक, सो वरीलपैकी सर्व हे उत्तर आयोग देऊ शकतं, परंतु याच्यावर ऑब्जेक्शन होणार. ठीक आहे, तर आता आपल्याला हे जे थामिन हरिण आलेलं आहे त्याच्यावर आता प्रश्न आलाय, म्हणजे पुढं पण येऊ शकतो आणि त्याचमुळं काय करायचं आहे आपल्याला थोडीशी माहिती त्याची बघणं आवश्यक आहे. तर आपण त्याची जे थामिन हरिण आहे ती काय फक्त भारतातच आढळत नाही, तर भारतातल्या मणिपूरमध्ये सुद्धा हे आढळतं. ह्याचं नाव मणिपूरच्या थामिनचं शास्त्रीय नाव काय आहे? रेसर्वस इल्दी इल्दी, 2 वेळा इल्दी आलेला इथं, हे त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर ह्याचा जो आढळ आहे तो मणिपूरमध्ये सापडतो. मणिपूरमध्ये याला सांगाई म्हणतात. मणिपूरची जी भाषा आहे मेती, तिथली ती जमात पण आहे, तर त्या भाषेमध्ये याला सांगाई असं म्हणतात. ठीक आहे, तर सांगाई नावानं जर प्रश्न आला तरी सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे थामिनबद्दलच बोलत आहेत. त्यानंतर RE थामिन हा म्यानमार आणि पश्चिमेकडील थायलंडमध्ये आढळणारा हे थामिन हरणाचाच एक प्रकार आहे. या थामिन हरणाच्या या उपजाती आहेत. ठीक आहे, याला एल्डचं हरिण म्हणतात, थामिनचे नातेवाईक म्हणा तुम्ही. त्याच्यानंतर RE सियामॅन्सिस याला कंबोडिया, चीन, लाओस, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये याचा आढळ आपल्याला दिसून येतो. ठीक, तर याच्याबद्दल आणखीन थोडीशी माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर भारतामध्ये जो हा हरिण सापडतो हा कैबुल लामजू नॅशनल पार्क जे आहे तिथं आपल्याला दलदलीच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो. हा स्वॅम्प डिअर आहे मित्रांनो. ठीक, याला मोठ्या प्रमाणात लोकटक तलावामध्ये पुंबडी म्हणतात ह्या दलदलीच्या प्रदेशाला. या पुंबडीमध्ये हा आपल्याला सांगाई हा जो हरिण आहे याचं चित्र पण आहे इथं बघा. तर हा हरिण आपल्याला सापडतो आणि त्याचं जे नाव आहे ते रुसर्वस असं आहे. MPSCने सर्वस असं दिले, सर्वस सुद्धा सजेस्ट केलं होतं आधी, पण आत्ता रुसर्वस असं आहे. तर हा थोडासा विषय आहे. MPSC मान्य करेल नाही करेल सांगता येत नाही, पण ऑब्जेक्शन तर होणार, पण बऱ्यापैकी MPSC मान्य करणार नाही. आणि याचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर असं यापैकी येऊ शकतो. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. ठीक, तर कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवरील जीवनाचा अवलंब केला? हे तुम्हाला सायंटिफिकली जास्त माहिती जरी नसलं तरी सुद्धा तुम्ही बरोबर उत्तर देणार, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वात पहिला जी सजीव सृष्टी निर्माण झाली ती पाण्यात झाली. ठीक आहे, पाण्यात झाली, त्याच्यानंतर हळूहळू जमिनीवर तयार झालं. राईट, तर पाण्यात झालेले, तर पाण्या आणि जमिनीवर राहणारा जो मधला प्रकार आहे, फक्त जमिनीवर राहणारे पाण्यात राहणारे तो मधला प्रकार म्हणजेच उभयचर प्राणी.
आणि पहिल्यांदा उभयचरच प्राणी तयार झालेले असणार आहेत ना. हा लॉजिकल विषय झाला आणि तसं जरी मारलं तरी तुम्ही बरोबर येत आहे. कारण सस्तन प्राणी आणि पक्षी हे फार नंतर आपल्याला उदयाला आलेले दिसून येतात. सरपटणारे प्राणी जरा आधी आले त्यांच्या, पण त्याच्याही आधी आपल्याला उभयचर प्राणी आलेले दिसून येतात. आणि त्याचमुळे याचं जे उत्तर आहे ते उभयचर प्राणी, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हां, तर मस्त प्रश्न विचारलेला. वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत कोणी शोधून काढली? आता इथं नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत माहिती असणं गरजेचं आहे. हे जर माहीत नसेल, म्हणजे हे जर तुम्ही वाचायला चुकलं, रीडिंगमध्ये जर चूक झाली तुमची, तर मात्र गफलत होईल. ठीक, तर बेंथम आणि हुकर हे मात्र याचं उत्तर आहे मित्रांनो. बेंथम आणि हुकर हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. ठीक, तर गव्हावरील तांबेरा या रोगासाठी कारणीभूत खालीलपैकी काय असं विचारलेलं आहे. तर आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. ठीक, वनस्पतींचे नैसर्गिक वर्गीकरण कोणी केलेलं आहे असं विचारलेलं आहे. नैसर्गिक वर्गीकरण बेंथम आणि हुकर या शास्त्रज्ञांनी आपल्याला केलेलं दिसून येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 जे आहे बेंथम आणि हुकर हे याचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. तर गव्हावरील तांबेरा या रोगासाठी काय कारणीभूत आहे? कॉझल फॅक्टर्स कोणतं आहे विचारलेलं आहे. तर पक्सिनिया पर्पुरिया, पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय या दोन्हींपैकी कन्फ्युजन एखाद्याला होऊ शकतं, पण हे दोन्ही पर्याय मला बरोबर वाटत नाहीत. कदाचित हा प्रश्न सुद्धा रद्द होऊ शकतो. का? याचं कारण बघा. पक्सिनिया ट्रिटिसिना हा जो व्हीट लीफ रस्ट आहे तो या नावाने ओळखला जातो. असा कोणताही पर्याय MPSCने दिला नाही. ठीक, दुसरी गोष्ट पुकिनिया ट्रिटिसिना असं याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं. ठीक आहे, पण MPSC ट्रान्सलेशनवर तर काय आपण हे करू शकत नाही. तर हा गहू, बार्ली आणि राईच्या काड्यांसाठी समशीतोष्ण प्रदेशांमध्ये हिवाळ्यामध्ये गव्हाच्या पिकासाठी विनाशकारी आहे. ठीक, तर आता भारतामध्ये या रोगामुळे गंभीर साथीचे रोग होतात. उत्तर अमेरिका, मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका भारतात हा एक विनाशकारी हंगामी रोग आहे. ठीक, तर याचं नाव जे आहे ते पक्सिनिया ट्रिटिसिना हे याचं नाव आहे, जे की MPSCने आपल्याला दिलेलं दिसून येत नाही. लक्षात घ्या, MPSCच्या उत्तरामध्ये आपल्याला हे जे दिसतंय ह्यापैकी काही क्लासेसनी हे उत्तर दिलेलं आहे. माझ्या मते तर हे उत्तर नाही. कदाचित हा प्रश्न रद्द होऊ शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. सोपा प्रश्न विचारलेला होता. शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते? ऑब्विसली विहिरीमध्ये पाझरते. कालव्यात पाझरते का? कसं शक्य आहे? तलावात पाझरते का? नाही. तलावात साठवले जाते, टाकीमध्ये सुद्धा साठवले जाते, हे पण शक्य नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 विहीर याचं उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. हां, कोलेस्ट्रॉल क्वेश्चन आलेला. गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल. ठीक, तर याचं जे उत्तर आहे ते हाय डेन्सिटी. ठीक, तर हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल हे जे आहेत
याची डेन्सिटी हाय असते पण व्हॉल्यूम कमी असतो. जिथं डेन्सिटी हाय होते तिथं व्हॉल्यूम कमी असतो. त्यामुळे हे गुड कोलेस्ट्रॉल कन्सिडर होतात. लो डेन्सिटी जी असते त्याची आणि व्हेरी लो डेन्सिटी जी असते त्याचा डेन्सिटी कमी असतो, व्हॉल्यूम जास्त असतो आणि त्याच्यामुळेच काय होतं ते आपल्या शिरा आणि धमन्यांमध्ये रोध, रक्ताच्या पुरवठ्याचा रोध निर्माण करू शकतात आणि त्यामुळे ते काय आहेत बॅड कोलेस्ट्रॉल असते. LDL पण नाही, VLDL पण नाही. हे लॉजिकली सुद्धा काढता येतं. तुम्हाला माहीत जरी नसेल, समजा तुम्हाला माहीत नाही असं कन्सिडर करू आपण की आपल्याला ह्या गोष्टी काय माहीत नाही. इथं LDL पण दिसतंय, VLDL पण दिसतंय, हे पण दिसतंय. सगळे समान 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 उत्तर. एकच उत्तर वेगळं आहे याच्यामधलं, ते आहे चौथं HDL. पण ते लॉजिक तिथं क्लिक व्हायला शक्यता फार कमी असते. ठीक आहे. 15वा प्रश्न बघायचा आपण, 14वा प्रश्न बघायचा आहे आपल्या या डिस्कशनचा. ठीक. तर जेव्हा किडनी, मूत्रपिंड, ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला चयापचय विकाराला काय म्हणतात असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की डायबेटिस मेलिटस हा एक रोग. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिस मेलिटस. आता याच्यामध्ये मी थोडंसं इतरांपेक्षा वेगळं उत्तर देणार आहे. याचं उत्तर कदाचित आयोग डायबेटिस इन्सिपिडस हे देऊ शकतं. डायबेटिस इन्सिपिडस हे देऊ शकतं कारण याच्यावर मी भरपूर वाचन केलेलं. तो वाचन केलेल्यामध्ये हे उत्तर मला समर्पक वाटते. काहींना वाटतं की चयापचय विकार हा इन्सिपिडस नाही, त्यामुळे हे कदाचित उत्तर नाही. मग जर तसं जर आयोगाने कन्सिडर केलं तर मात्र मग आपल्याला ह्या दोनमध्ये कन्फ्युजन होईल. पण मोर ॲप्रोप्रिएट काय असेल? मोर ॲप्रोप्रिएट आपल्याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट जो म्हटलेला आहे त्याच्याऐवजी मी मधुमेह म्हणजे जो पहिला पर्याय आहे डायबेटिस मेलिटस याला करेक्ट देईन. हा बरोबर पर्याय मला वाटतोय. पण या तिन्हीपैकी एक पर्याय असू शकतो. मोर ॲप्रोप्रिएट मला वाटतं पर्याय 2 आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो हा. ठीक. पुढे जाऊया आपण. हां, तर आपल्याला सरळ पोलिओ लसीबद्दल जर माहिती असेल आणि त्याच्या शास्त्रज्ञ, त्याचे संशोधक कोण आहेत हे माहिती असेल तरच हा प्रश्न सोडवता येतो, अन्यथा हा प्रश्न सोडवता येत नाही. या प्रश्नामध्ये काय विचारले, खालीलपैकी कोणती लस जी आहे ती लस तोंडावाटे दिली जाते असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणती लस ही तोंडावाटे दिली जाते असं विचारलेलं आहे त्याने. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सॅबिन. सॅबिन ही 2 बूंद जिंदगी के ओरल पोलिओ वॅक्सिन अमिताभ बच्चन जे ॲड करतो ती सॅबिननं बनवलेली लस आहे. आणि हा साल्क जो आहे त्यांनी जे इंजेक्टेड पोलिओ वॅक्सिन जे आहे ज्याचे इंजेक्शनद्वारे देतात, ज्याची जोरदार चर्चा आता भारतामध्ये चालू आहे की आपण आता पोलिओमुक्त झालेलो आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट स्टेजमध्ये पोचलेलो आहे. तर आपण ओरल पोलिओ वॅक्सिनच्या ऐवजी इनॲक्टिवेटेड हे इंजेक्ट करायचं पोलिओ वॅक्सिन देऊया. यामध्ये काय असतं मित्रांनो, पोलिओचा डोस दिल्यानंतर अगदी करोडात एखाद्या व्यक्तीला, एखाद्या बालकाला वॅक्सिन इंड्युस्ड पोलिओ होऊ शकतो. ही पॉसिबिलिटी या दुसऱ्यामध्ये नसते, त्यामुळे दुसरा फार सेफ समजला जातो आणि डेव्हलप कंट्रीजमध्ये हा दिला जातो. ठीक. पण हा ॲडमिनिस्टर करण्यासाठी थोडासा अवघड आहे.
हा सोपा आहे आणि लार्ज स्केलमध्ये देता येतो आणि त्याच्यामुळं 99.99% इतकी ग्रेटर टक्केवारी आहे प्रोटेक्शन मिळतं. त्यामुळं हा याचा पर्याय दिला जातो भारतामध्ये. ठीक आहे मित्रांनो, इथं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे 15 प्रश्न संपतात. आय होप मी या 15 प्रश्नांना जस्टिस दिलेलं आहे माझ्या परीनं, कारण व्हिडिओ जर आपण फारच एक्सप्लेन करत बसलो तर फार लेंदी व्हिडिओ बनतात. तर मला वाटतंय विज्ञान हा जो घटक आहे तर याचं एकंदरीत जर रूपरेखा आपण जर बघितली तर ती मध्यम स्वरूपाची आहे. नॉन सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना हा घटक नक्कीच अवघड जाणार. सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना हा घटक सोपा जाणार. त्यामुळे मी याला मध्यम स्वरूपाचं म्हणतोय. या घटकामध्ये तुम्ही 15 पैकी 9 जर प्रश्न जरी व्यवस्थित सोडवले तर तुम्ही चांगला परफॉर्म केलाय असं समजून घ्यावं. ठीक आहे मित्रांनो, आता आपण व्हिडिओ हा थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत आपण एका नवीन घटकाचं विश्लेषण डिटेलमध्ये करून त्याच्यावर प्रकाश टाकूया. थँक्यू मित्रांनो.